श्री क्षेत्र चिंचली मायक्का देवी यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा आणि आपली यात्रा प्रवास सुखकर होवो हीच मायक्का देवी चरणी प्रार्थना। शुभेच्छुक सागर बाहुबली कलेक्शन जत व श्री मायक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत अध्यक्ष बसवराज अलगूर महाराज परिवार व बीबीएम न्यूज नेटवर्क। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जतेत बेदाणा सौदा पहिल्याच दिवशी उच्चांकी 275 चा दर। जत बाजार समितीत बेदाणा सौदे सुरू, शनिवार रविवार होणार सौदा। डाळिंब सौद्याला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर सांगली बाजार समिती अंतर्गत असणाऱ्या जत बाजार समितीने रविवारपासून सुरू केलेल्या बेदाण्याच्या सौद्याला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला। पहिल्या दिवशीच संखच्या प्रवीण अब्रादी यांच्या बेदाण्याला उच्चांकी 275 चा दर मिळाला, तर सोमनिंग चौधरी यांच्या बेदाण्याला 251 चा दर मिळाला। आजवर सांगली तासगाव इथे होणारा सौदा जतमध्ये सुरू झाल्याने भविष्यात येथील सौदा जागतिक पातळीवर चर्चेत येईल असा ठाम विश्वास सांगली बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे यांनी व्यक्त केला। सांगली बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या जत दुय्यम बाजार आवार समितीत रविवार दिनांक 25 पासून बेदाणा सौद्याला प्रारंभ झाला। याचा शुभारंभ जतचे आमदार विक्रम सावंत, सभापती सुजय शिंदे, सचिव महेश चव्हाण, जतच्या सभापती शकुंतला बिराजदार, अप्पासाहेब बिराजदार, बाबासाहेब कोडक, बसवराज बिराजदार, स्वप्नील शिंदे, रमेश पाटील, बिराप्पा शिंदे, बाबासाहेब माळी, आनंदराव नलवडे, महेश पवार, मारुती बंडकर, काडाप्पा वारद, शशिकांत नागे, रामचंद्र पाटील, सोमनिंग चौधरी, बंडू शिंदे, सरदार पाटील, बाळनेकम, भूपेंद्र कांबळे, सलीम पाच्छापुरे, मुन्ना पखाली, निलेश बामणे, सनी महाजन आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार विक्रम सावंत म्हणाले, जत बाजार समिती गेल्या 10 वर्षापासून आमच्या ताब्यात आहे। या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले। सुरुवातीस आम्ही डाळिंब सौदे करण्याचा निर्णय घेतला, तो नक्कीच जतच्या दृष्टीने चांगला आहे। हा व्यापारही चांगला वाढला पाहिजे, याकडे अधिकचे लक्ष द्यावे असंही ते म्हणाले। जतचे नाव जगभर पसरेल, सुजय नाना शिंदे। सभापती सुजय नाना शिंदे म्हणाले, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचा विकास झपाट्याने होत आहे। जत येथे आम्ही आजपासून बेदाणा सौदा सुरू केलाय। जतसह कर्नाटक सीमा भाग तसेच पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या भागातील शेतकऱ्यांची सोय झाली आहे। या भागात उच्च प्रतीचा बेदाणा तयार होता, त्यामुळे हा सौदा जगभर प्रसिद्ध होईल। आज पहिल्याच दिवशी 275 इतका उच्चांकी दर मिळालाय, तर शनिवारी व रविवारी हे सौदे सुरू होतील असंही शिंदे यांनी स्पष्ट केलंय। राजे विजयसिंह डपळे दुय्यम बाजार आवार जत येथे बेदाण्याचा सौदा समारंभ तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत आणि आमच्या सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला। अतिशय चांगला क्रांतिकारक निर्णय आमच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे, कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला बेदाणा उत्पादन हा जत तालुक्यातील आणि सीमा भागातील शेतकरी उत्पादन करत आहे। आणि या शेतमालाला आज इथं बाजारपेठ उपलब्ध करून देणे ह्या हेतून सांगली बाजार समितीनं आज इथं सौद्याचा शुभारंभ केला। आणि सांगायला आनंद वाटतोय की आमच्या तालुक्यातलेच एक शेतकरी अप्पू जालगेरी हे संघचे आहेत आणि यांच्या बेदाण्याला उच्चांकी 275 रुपयाचा भाव आज पहिल्यांदा या सौद्यामध्ये मिळाला। तशाच पद्धतीनं आमचे दुसरे एक शेतकरी आहेत अक्षय चौधरी, त्यांच्या सुद्धा बेदाण्याला 251 रुपयाचा भाव मिळाला। आणि पहिल्यांदा हा सौदा त्यांनी काढला ते आमच्या अडत्या औरादी आणि त्याचबरोबर हा माल खरेदी करणारे कचरे ट्रेडिंग कंपनी, या सर्वांचंच मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो मार्केट कमिटीच्या मधून। येणाऱ्या काळामध्ये जर शनिवारी आणि रविवारी जतमध्ये अशा पद्धतीनं बेदाण्याचे सौद्यांचा शुभारंभ होणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मार्केट कमिटी आणि पणन मंडळाच्या वतीनं वार्षिक 6% व्याजदरानं कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्याची सुविधा आम्ही इथं केलेली आहे। त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं, आडत्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण जतच्या सौद्यामध्ये माल आणावा, विकत घ्यावा, विक्रीसाठी आडत्यांनी यावं एवढी विनंती करतो। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।